नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी आरी वर्क करण्यासाठी. तर बघा, हा हा पीस जो आहे तो अगदी परफेक्ट आहे आरी वर्कच्या ब्लाऊज साठी. तर बघा, हा देते मी साईडला ठेवून आणि तुम्हाला इथं मी पेपर कटिंग समजून सांगते. म्हणजे आरी वर्क करताना आधी आपल्याला पेपर कटिंग करायची असते आणि नंतर ती पेपर कटिंग आपल्याला ब्लाऊज पीसावरती मांडायची आहे आणि नंतर मार्किंग करून घ्यायचे असतात. तर बघा, इथं सर्वात आधी आपण पेपर कटिंग करून घेऊ. तर मागील भागाची इथं आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर बघा, 14.5 इंचावरती मी उंचीचं मार्किंग करत आहे. 1 इंच शिलाई मार्जिन आहे त्यामध्ये. हे बघा, या पद्धतीने या साईडने सुद्धा करून घ्यायची आहे, जेणेकरून शोल्डरची जी लाईन आहे ती आपली सरळ राहील. त्याच्यानंतर इथून टाकायचं आहे 5.5 इंचावरती आपलं शोल्डर. हे बघा, या पद्धतीने खालच्या साईडने पण मार्किंग करून घेऊ 5.5 इंचावरती. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे मुंडा. तर मुंडा इथे मी 5.25 इंच घेते. हे बघा, 5.25 इंचावरती मुंडा घेतलेला आहे. मुंड्याची लाईन सुद्धा सरळ आखून घेतली आणि इथं आता टाकायचं आहे आपल्याला छातीचं माप. तर बघा, या पद्धतीने आपल्याला 8.5 इंचावरती छातीचं माप टाकायचं आहे. 34 इंच छातीच्या मापाचा हा आपण ब्लाऊज आरीवर्कचा मार्किंग करणार आहे. तर बघा, या पद्धतीने दोन्ही छातीचे माप घेतलं आणि नंतर त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. त्याच्यानंतर या साईडने बघा 8.5 इंचच कंबर घेतलेली आहे. त्यामध्ये 1 इंच टक्सचा आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. तर ही लाईन आता आपल्याला वर आखून घ्यायची आहे, म्हणजे सरळ लाईन आखून घ्यायची आहे. दोन्ही पॉइंट जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 1.5 इंचावरती इथं हे बघा, मागील भागासाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं असतं मुंड्याला आकार देण्यासाठी. या पद्धतीने इथे मुंड्याला आकार मी देऊन घेतला. तर आता इथं आपल्याला टाकायची आहे गळारुंदी. 2.5 इंचावरती मी गळारुंदी टाकून घेतली आणि 10.5 इंचावरती गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे. बघा, इथं 10.5 इंचावरती मार्किंग केलं आणि हे 10.5 इंचाचं मार्किंग आहे. तिथून बघा, मी 3.5 इंचावरती आडवी लाईन आखून घेतली आणि आता हे दोन्ही पॉइंट जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर बघा, या पद्धतीने. आणि इथं बघा, डीप नेक मधला जो गळा असतो आपला गोल, तो मी इथं तयार करून घेत आहे. गोल गळ्यावरती आरीवर्कची डिझाईन मी तयार करणार आहे. तर बघा, या पद्धतीने इथे गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथं हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित गोल आकार तयार करून घेतला मी. आणि आता हे आपलं झालेलं आहे मार्किंग. आता आपण हे घेऊ कटिंग करून. तर बघा, या पद्धतीने परफेक्ट असं कटिंग करायचं आहे आपल्याला. वाकडं तिकडं कटिंग करायचं नाही. बरोबर आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, ही कटिंग आता आपल्याला ब्लाऊज पिसावरती मांडायचे आहे. तर त्याच्या आधी सुद्धा आपल्याला बरेच मार्किंग करायचे असतात. म्हणजेच शिलाई मार्जिन आहे, शोल्डरचा शिलाई मार्जिन आपल्याला यामधून काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गळ्याचं सुद्धा शिलाई मार्जिन आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि 1.5 इंचाचं जे आपलं कमरेच्या साईडचं शिलाई मार्जिन असतं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने इथे मी गळा कट करून घेते. तर बघा, वरच्या साईडने थोडस पेपर कटिंगची जी पट्टी आहे ती ठेवायची आहे 1/2 इंचाची, जेणेकरून आपला गळा जो आहे तो ब्लाऊज पिसावरती मांडल्यानंतर रुंदावणार नाही. हे बघा, या पद्धतीने मी गळा कट करून घेतला. बघा, अशा पद्धतीचा आपला नेक मधला गोल गळा तयार झालेला आहे. आता आपण बाहीची सुद्धा पेपर कटिंग इथं करून घेणार आहोत. तर बघा, इथं मी पेपर घेतला. तर बघा, इथं ब्लाऊजची उंची जी आहे ती 4 इंचाचीच आहे. लांब बाहीची इथं कटिंग नाही. तर बघा, 4 इंच लांबी आहे बाहीची. इथं मी 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे बघा, 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि 4 इंच बाही लांबी. इथं बाही घडी टाकून घेतली मी 8.5 इंचावरती. हे बघा, खालच्या साईडने सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यातूनच आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन राहणार आहे. हे बघा, आणि शिलाई मार्जिनची लाईन सुद्धा आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे.
आता आपल्याला टाकायचं आहे बघा कॅफाईट. तर कॅफाईट मी इथे घेणार आहे 2 इंच. म्हणजे आपली बाही या साईडने 2 इंचाची शिल्लक राहील, कारण शिलाई मार्जिन आपले 1 इंच आहे. त्यामध्ये बंद बाजूने 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे बघा ही तिरकी लाईन जोडून घेतली. आणि आता इथं आपल्याला द्यायचा आहे बाहीचा आकार. तर इथं मी बाहेरील आकार आधी देऊन घेते. हे बघा या पद्धतीने. आणि आता आपल्याला आतील आकार द्यायचा आहे. तर बघा अगदी परफेक्ट असा आपला हा आकार बाहीचा तयार झालेला आहे, बाहेरील सुद्धा आणि आतील सुद्धा. आता इथे आपल्याला टाकायचा आहे दंडघेर. तर बघा दंडघेर जो आहे तो 6 इंचाचा आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि ह्या लाईन ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने शिलाई मार्जिनची लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे, कारण आपल्याला ब्लाऊज पिसावरती शिलाई मार्जिन वेगळं करून घ्यायचं असतं. हे बघा ही बाही आता मी कटिंग करून घेते. हे बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. बाहेरील आकार कट झाला, आता आतील आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा इथं मी आतील आकार व्यवस्थित असा कट करून घेतला. आता इथं आपली बाही कटिंग झाली, त्याचबरोबर गळा सुद्धा कटिंग करून झाला. इथं सेंटरला नॉच देऊन घ्यायचा. तर बघा या पद्धतीने 4 इंचाची बाही आपण 34 इंच छातीच्या मापाची कट केलेली आहे. आता हे घेऊ आपण ब्लाऊज पिसावरती टाकून. तर बघा ब्लाऊज पीस व्यवस्थित घ्यायचा आहे. हे बघा या साईडला आपली बाही राहणार आहे आणि हे बघा या साईडला आपण ब्लाऊजचा मागील पार्ट ठेवणार आहे. तर बघा हे जे सरळ लाईन दिसत आहे तिथे आपला ब्लाऊजचा मागील पार्ट बरोबर मध्यभागी राहणार आहे. तर बघा या पद्धतीने हे बघा बरोबर ठेवून घेते मी अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला याला पिना लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण पेन्सिलने आखायला घेऊ त्यावेळेस ही पेपर कटिंग जी आहे ती इकडं तिकडं सरकणार नाही यासाठी. तर बघा या पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे. 1 इंचाचं सुद्धा तुम्ही सोडू शकता, कारण आपल्याला या साईडने कापड जॉईन करावं लागणार आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज आरीवर्क करायला घेऊ ब्लाऊज पीस. त्याच्यानंतर बघा इथे मी छोट्या छोट्या पिन्ना ज्या असतात त्या लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ही पेपर कटिंग जी आहे ती हलणार नाही. शोल्डरच्या साईडला सुद्धा आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने. आणि आता आपल्याला याच्यावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा मार्किंग साठी जी पेन्सिल आपण वापरतो ती आरीवर्क साठीच वापरली जाते, म्हणजे ब्लाऊज पिसावरती आखण्यासाठी मिळते. बघा या पद्धतीची इथं मी पेन्सिल घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सर्व आखून घ्यायचं आहे. बघा सर्वात आधी आपण शोल्डरची लाईन आखून घेऊ. हे बघा या पद्धतीने मुंड्याची लाईन सुद्धा व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे. कापड इकडं तिकडं सरकत असतं, व्यवस्थित धरायचं आहे. हे बघा या पद्धतीने या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आखून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे आपल्याला. पेपर कटिंग जी आहे ना ती मार्किंग खालच्या साईडने सुद्धा मी मार्किंग करून घेते, जेणेकरून आपण याच्यावरती आपला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडणार आहे आणि आपण त्याच्यावरती आरीवर्क करणार आहोत. गळ्याच्या कडेने जरी आरीवर्क केलं तरी आपल्या बुट्ट्या ज्या आहेत त्या मागच्या साईडला राहतातच, त्यासाठी शिलाई मार्जिन हे व्यवस्थित काढून घ्यायचं असतं यातनं. तर बघा या पद्धतीने इथे मी गळा सुद्धा आखून घेतला. आता ही पेपर कटिंग जी आहे ती काढून घेऊ आपण. इथं आपलं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. आता हे मार्किंग जे केलेलं आहे आपण त्याच्यातून आपलं शिलाई मार्जिन जे आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे. शोल्डरचं शिलाई मार्जिन, त्याच्यानंतर या साईडचं दोन्ही साईडचं जे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन असतं ते सुद्धा. हे बघा परफेक्ट असं अर्धा इंचाचं जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस आरीवर्कची लाईन टाकू त्यावेळेस ते शिलाई मार्जिन वेगळं राहील, त्याच्यामध्ये आपली
आरीवर्कची डिझाईन जाणार नाही. तर बघा परफेक्ट असं अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. परत काय होतं तर गळा लूज पडतो किंवा शोल्डर कमी पडतं किंवा शोल्डर उतरतं. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला या गळ्याच्या कडेने सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही अर्धा इंच मार्जिन घेत असाल तर अर्धा इंच घ्या, पाव इंच घेत असाल तर पाव इंच घ्या. इथे मी पाव इंचाचं घेतलेले आहे. पूर्ण गळ्याच्या कडेने बघा या पद्धतीने मी मार्किंग करून घेत आहे. आता ज्यावेळेस आपली चेन स्टिच पडेल ती बरोबर या मार्किंग वरून पडणार आहे. बघा जे मी हे डॉट डॉट देत आहेत ना त्याच्यावरून आपली चेन स्टिच येणार आहे आणि आतलं जे आहे सरळ लाईन ते आपली शिलाई मार्जिन राहणार आहे. या पद्धतीने पूर्ण गळा मी आखून घेतला आणि आता आपल्याला कडचं 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे ते काढून घ्यायचं आहे. तर बघा शिलाई मार्जिन का काढून घ्यायचं असतं कारण आपले आरीवर्कचे खडे जे आहेत ते त्याच्या शिलाई मार्जिन वरती यायला नको यासाठी काढून घ्यायचं असतं. हे बघा आपण ज्या गळ्याच्या कडेने बुट्ट्या टाकू ते शिलाई मार्जिन मध्ये जाणार नाहीत याच्यासाठी. तर इथं आपला मागील जो पार्ट आहे तो परफेक्ट असा मार्किंग करून झालेला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारायचं आहे. आता आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने हा काट घ्यायचा आहे आपल्याला एकसारखा करून. हे बघा एका वेळेस एकच बाही आपण मार्किंग करणार आहोत. दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या मार्किंग करायच्या आहेत कारण की आपलं कॅफाईटचं माप किंवा आतील बाहीचा आतील आकार जो आहे तो दोन्ही बाह्यांच्या वेळेस वेगवेगळा पडणार आहे. हे बघा इथं सुद्धा मी पिन लावून घेत आहे. या पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे पेपर कटिंग आपली हलणार नाही. जसं आपण मागील भागाला पिना लावून घेतल्या तसं. त्याच्यानंतर बघा इकडच्या साईडने सुद्धा लावून घेते. तर बघा अगदी कडेला चिटकून मी ही बाही घेतलेली आहे. ज्यावेळेस आपण याच्यावरती आरीवर्क करायला घेऊ त्यावेळेस दोन्ही साईडने आपल्याला कापड जोडायचं आहे म्हणजे आपलं स्टँड वरती व्यवस्थित रिंगला ही बाही अटॅच होईल. त्याच्यानंतर बघा खालच्या साईडने अशा पद्धतीने आखून घेत आहे मी. पूर्ण पेपर कटिंग जे आहे त्याच्याकडनी व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर शिलाई मार्जिनचं आपण मार्किंग करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आखून घ्यायचं. सरळ लाईन सुद्धा ही तिरकी आखून घ्यायची आहे. हे बघा आणि आता तुम्ही बघू शकता मी पेपर कटिंगचा हा फुगीर भाग जो आहे तो या साईडला केलेला आहे. परतच्या वेळेस बाही मांडताना आपल्याला या साईडला करायचा अलीकडच्या साईडला करायचा आहे. आता पलीकडच्या साईडला केलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून मुंड्याचा आतील आकार जो आहे बाहीच्या मुंड्याचा आतील आकार तो व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर हे शिलाई मार्जिन बघा असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा त्याच्यानंतर या साईडचं सुद्धा काढून घेते मी. तर बघा हे सुद्धा वरच्या साईडचं जे आपण ब्लाऊजला जोडणार शिलाई मार्जिन आहे आपलं अर्धा इंचाचं ते सुद्धा आपल्याला मार्किंग करून काढून घ्यायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा ही लाईन मी डार्क करून घेते. त्याचबरोबर आपलं जे अर्धा इंचाचं खालच्या साईडने शिलाई मार्जिन आहे ते सुद्धा आपण काढून घेतलं बघा या पद्धतीने जेणेकरून खालची बॉर्डर जी आहे आपली ती सरळ रेषेत येईल. हे बघा या पद्धतीने खालच्या साईडने सुद्धा शिलाई मार्जिन काढून घेतलं, वरच्या साईडने सुद्धा काढून घेतलं आणि दोन्ही साईडने 1.5 इंचाचं जे आहे ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला दुसरी स्लीव्ह इथं घ्यायची आहे. हे बघा आता हा आकार आपण पुढच्या साईडला ठेवला होता. आता मी इथं पलटी करून घेत आहे पेपर कटिंग. हे बघा या पद्धतीने म्हणजे आपल्या दोन्ही स्लीव्ह ज्या आहेत त्या वेगवेगळ्या बाजूच्या राहतील या पद्धतीने. बघा इथं सुद्धा मी पिना लावून घेतल्या जेणेकरून आपल्याला पेन्सिलने आखताना व्यवस्थित आखायला येईल यासाठी. हे बघा अशा पद्धतीने या साईडने सुद्धा लावून घ्यायची. त्याच्यानंतर आता घेऊ आपण आखून. या पद्धतीने खालची साईड आखून घेतली आणि कडच्या सुद्धा आखून घेतल्या. बघा सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा शिलाई मार्जिन आपण काढून घ्यायचं आहे. तर बघा चॅनल वरती जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
त्याच्यानंतर पिना काढून घेतल्या आणि ही पेपर कटिंग साईडला ठेवून दिली. आता इथं आपण शिलाई मार्जिनची लाईन आखून घेऊ. 1.5 इंचाची शिलाई मार्जिनची लाईन या साईडने सुद्धा आखून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने आपलं जे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. तर इथं परफेक्ट अशी पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे आरी वर्कच्या ब्लाऊजची, जेणेकरून जे नवीन जरी शिकणारे असतील त्यांच्या सुद्धा व्यवस्थित असं लक्षात येईल. यामध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारायचं आहे. तर बघा या पद्धतीने बाह्यांचं सुद्धा आपलं मार्किंग करून झालं आणि मागील भागाचं सुद्धा मार्किंग करून झालं. आता याचा वरती मी जी डिझाईन तयार करणार आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे.